जिल्हा परिषद सातारा मार्फत विशेष अभियान राबवत आहोत आणि त्याची सुरुवात ही आपण 15 ऑगस्टला करीत आहोत. मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान. आणि ह्याचा उद्देशच हा आहे की आपण जे आपल्या समोर सगळ्यात मोठं आता आव्हान आहे ते आहे आरोग्याचं. आणि ह्याच्यामध्ये वाढतं कर्करोगाचं प्रमाण, डायबिटीसचं प्रमाण आणि जे अकाली मृत्यू होत आहेत हृदयरोगाने, ह्याचा जर आपण विचार केला तर ह्याचं सगळ्याचं मूळ जे आपल्याला आढळतं ते जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे भेसळयुक्त पदार्थ आपण वापरतोय, अन्नामधली भेसळ, हे ह्याचं मुख्य कारण आहे. आणि म्हणून आपण हे आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक महिलेपर्यंत ही जनजागृती पोहोचवणं आणि चुकीचे जे काही भेसळयुक्त पदार्थ आहेत ते कसे ओळखायचे, त्याचं सेवन करू नये आणि नक्की महिलांनी कुठल्या पद्धतीनं योग्य स्वयंपाकघर हे चालवावं, सेंद्रिय परसबाग ही कशी फुलवावी ह्याचं पूर्ण प्रशिक्षण आपण सर्व माता भगिनींना देणार आहोत. आणि ह्याचा शुभारंभ हा आपण 15 ऑगस्ट रोजी करणार आहोत. 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिला सभा, बालसभा यांच्यामध्ये आपण प्राथमिक शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, तिथे आपण शपथ घेणार आहोत की आम्ही आमचं स्वयंपाकघर हे विषमुक्त करणार आहोत. समारोप त्याचा कधी होणार आहे? समारोप त्याचा साधारण एप्रिलमध्ये होणार आहे. हे जे विषमुक्त पूर्ण महाराष्ट्रातून राबवलं जाईल का फक्त सातारा? हा आता आम्ही साताऱ्यामध्ये राबवत आहोत आणि तो यशस्वीपणे राबवला गेला की निश्चितपणे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. उद्घाटक कोण आहे? आम्ही जे पारितोषिक वितरण आहे त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांना आणण्याचा आमचा मानस आहे.